न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। नाशिकमध्ये नांदूर नाका परिसरात झालेल्या खुनाच्या घटनेतील 2 आरोपींना गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 ने अटक केली होती। 22 ऑगस्ट रोजी सायंकाळी किरकोळ वादातून झालेल्या हल्ल्यात राहुल धोत्रे या तरुणाचा खून झाला होता। पोलिसांनी कारवाई करत संतोष मते याला कवटी फाटा परिसरातून आणि स्वप्नील बागुल याला सातपूर येथील पपया नर्सरी जवळून ताब्यात घेतलंय। प्राथमिक चौकशीत दोन्ही आरोपींनी साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली दिली आहे। यामध्ये मुख्य आरोपी म्हणून उद्धव निमसे यांचे नाव होते। उद्धव निमसे घटना घडल्यापासून फरार होते। हायकोर्टाने अटकपूर्व जामीन फेटाळल्याने आज ते आपल्या वकिलासह पोलिसात हजर झाले। 25 जो BNS कलम 103 प्रमाणे जो गुन्हा दाखल होता त्यातले काही आरोपी आम्ही अटक केले, काही फरार होते। त्यामधले उद्धव बाबूराव निमसे आज रोजी हजर झाल्याने त्यांना हजर करून अटक करून उद्या मान्य न्यायालयात हजर करतो। पोलिसांच्या त्रासाला कंटाळून हजर झाला असं त्यांच्या वकिलांचं म्हणणं आहे। पोलिसांच्या त्रासाला कंटाळून आम्ही त्रास देण्याचं कामच नाही। जे पाहिजे आरोपी ते आमचं शोधायचं काम आहे, गुन्ह्याचा तपास करायचं काम आहे। वैयक्तिक पोलिसांनी कोणाला त्रास दिलेला नाही, फक्त आरोपी शोधायचं काम आम्ही विचारपूस केलेली आहे। हजर तर करताना काही राजकीय पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते आपल्या कार्यालयाजवळ, ते त्यांच्या ॲडव्होकेटसह हजर झाले। या प्रकरणात बाबांचा काहीही दोष नाही। आपण जर FIR जरी बघितला आणि सगळे CCTV फुटेज बघितले तर 6/28 पर्यंत बाबा त्यांच्या कार्यालयात बसलेले आहेत। आपले CCTV फुटेज जे यूट्यूबर आहेत त्यांचे नेट बघा आपण। आणि हा इन्सिडन्स FIR मध्ये घडलेला 6/15च्या आसपास। आणि याच्यामध्ये बाबांवर आरोप एवढाच आहे फक्त की बाबांनी सांगितलं यांना मारा। फिर्यादीमध्ये पहिलं नाव बाबांचं आहे। हो, टाकलेलं आहे। लॉजिकल विचार करा की 6/15ला इन्सिडन्स घडलेला आहे। बाबा तिथं बाबांच्या ऑफिसपासून तिथे पोहोचायला 10 मिनटं लागतात। म्हणजे बाबा 6:18ला ऑफिसमधून निघाले, त्या दिवशीची ट्रॅफिक आपण एकदम स्मूथ आहे समजू, तर 6:28ला तिथे पोहोचले। तर इन्सिडन्स घडलेला आहे 6:05 वाजता। FIR मध्ये लिहिला 6:15। जे कोणाला एखाद्याला इन्स्टिगेट करायचं आहे की मारा म्हणून का भेटू शकला, ऐका ना, इन्स्टिगेट करायचं आहे तर त्याने आधी सांगायला पाहिजे मारा म्हणून, मारामारी झाल्यावर नाही सांगायला पाहिजे। तर त्याच्यामुळे आता ही 302ची केस असल्यामुळे रेअर ऑफ द रेअर्स केस असते, त्याच्यामुळे अँटिसिपेटरी मिळत नाही आम्हाला। जजनी पण तेच सांगितलं हायकोर्टामध्ये की यू कम फॉर द बेल। तर आमच्याकडे सुप्रीम कोर्टचा आता ऑप्शन होता, पण आम्ही सगळ्यांनी विचार केला की सुप्रीम कोर्टचा ऑप्शन अवेल करण्यापेक्षा आता गरीब लोकांना त्रास व्हायला लागला गावातल्या। आता काल ड्रायव्हरला उचललं आहे, काल मुलाला इथे आणलं होतं, तर तो सगळा त्रास टाळावा आणि मग सुप्रीम कोर्टचा अवेल आम्ही तो कॅन्सल करून आम्ही आज इथे त्रास होतोय। कोणाकोण त्रास होतोय, कोणाकोणा त्रास होतोय म्हणजे आता इथे आणलं गेलं ना, आमच्या केसेस दाखल झाल्या आहेत आमच्या लोकांवर। आमच्या ड्रायव्हरवर झाली। पण मग तुम्ही उच्च न्यायालयामध्ये जेव्हा सुनावणी झाली तेव्हा तुम्ही काय तिथे ग्राउंड मानलं? आणि आमचा ग्राउंड हाच होता की त्यांचं म्हणणं होतं की आम्ही इनिशियल स्टेजला सांगतो की 302 आहेत, यू कॅम फॉर द बेल। त्यांनी आमचं म्हणणंच ऐकून नाही घेतलं। 302चा नवीन कायदा आलेला आहे। तुम्ही कोणाच्या त्रासाला कंटाळून हजर झाले? नाही, कोणाच्या त्रासाला नाही कंटाळलो आम्ही। आमच्याकडे पूर्ण लिगल वेआउट्स होते, ते आम्ही अवेल केले। सुप्रीम कोर्टाने जेव्हा आम्हाला नाकारलं त्याच्यानंतर 2 दिवस सुट्ट्या होत्या। त्याच्यानंतर आदर न होता इथं हजर झाले, काय कारण? इथेच हजर झालं, इथंच हजर व्हायचं असतं ना। आमचा तपास गुंडाविरोधी पथकाकडे होतं। नाही बरोबर आहे। जेव्हा उच्च न्यायालयाने जामीन फेटाळला त्याच्यानंतर सुद्धा मग इतक्या दिवसांनी किंवा आता मध्ये 2 दिवस सुट्ट्यांचे होते। कालच तर कोणाला सुट्टी होती? काल अपलोड झाली हायकोर्टाची जे वेबसाईटवर ऑर्डर, काल अपलोड झाली, काल सही झाली। ऑर्डर वाचल्यानंतर आमच्या लक्षात आलं की वी सरेंडर।